बाई तुझा आशीर्वाद. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे. आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की अवनी आता घर सोडून जाण्याच्या गोष्टी करत असली तरी सुद्धा अवनीला या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे राजाचं प्रेम मात्र थांबवणार आहे. हो प्रेक्षकांनो, अवनीला राजाचं प्रेम तर कळणारच आहे, पण या सगळ्यामध्ये इकडे आता विहान आणि आता महेश यांनी आता तिला घरात परत आणण्यासाठी कारस्थान रचलेलं असताना अवनीला तो सुद्धा महाभयंकर ट्रॅप त्यांचा कळलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये आपले घरचे फक्त आता आपल्याकडे एक प्रतिष्ठेची व्यक्ती म्हणून पाहतात किंवा त्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागले म्हणून पाहत आहेत, तर राजा मात्र निस्वार्थीपणे आपल्यावरती जीवापाड प्रेम करतोय हे ज्या वेळेला अवनीच्या लक्षात आले त्यावेळेला सगळं सोडून पुन्हा एकदा अवनी इकडे कडे आलेली आहे आणि राजाची माफी मागत त्याला आता मिठी मारलेली आहे. हो प्रेक्षकांनो, पण हा बदल अचानकपणे कसा घडलाय यासाठी अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. काय गोष्टी घडल्यात, कशा गोष्टी घडल्यात, सगळं सविस्तरपणे पाहूया. छोटूसा व्हिडिओ चुकवू नका. राजाला ज्या वेळेला समजलेलं आहे की अवनी ज्या घरामध्ये राहायला येते ते घर तिच्यासाठी सेफ नाहीये आणि त्यानंतर राजाला मात्र आता धक्का बसलाय. राजा विचार करतोय, ही बाई असं का बोलली की आता या घरामध्ये येणं इकडे बायकांसाठी सेफ नाहीये. ते काही नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायलाच पाहिजे असा विचार राजा आता करत आहे. आणि राजा या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे त्या बाईला पुन्हा एकदा भेटतोय आणि तिला खोदून विचारतोय, म्हणजे आता बायकांसाठी हे सगळं सेफ का नाहीये. आणि आता तो विचारायला लागतोय की सांगा, मला कळलं पाहिजे, कारण माझ्या बायकोच्या सेफ्टीचा प्रश्न आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागते, ती बाई त्या माणसावरती काहीतरी केससुद्धा चालू आहे असं मी ऐकलंय. मागे एक बाई राहायला होती ना, तिचा आता काहीतरी व्हिडिओसुद्धा म्हणजे त्यांनी म्हणजे केला होता. काहीतरी गडबड आहे असं म्हटल्यावरती मात्र आता राजा विचार करायला लागतो, नाही काहीही झालं तरी सुद्धा आता मला या सगळ्यामध्ये अवनी मॅडमना इथे येऊ द्यायला नको आहे. म्हणजे आता या ते घर सोडून जाणं हा तर हे आहे, पण त्यांच्या दृष्टीने मात्र आता इथे येणं सेफ सुद्धा नाही आहे. काय करू, कसं करू, पण आता मी त्यांना कसं समजावू, त्या माझ्यावरती का विश्वास ठेवतील. नाही, मला आता म्हणजे त्यांच्यासमोर सत्य आणलं पाहिजे, पण त्या या सगळ्यामध्ये माझ्यावरती विश्वास पण ठेवला पाहिजे. त्यानंतर राजा तिकडून निघालाय. बरं, राजा इकडे आता विहान आणि महेश हे दोघं जण निघालेले आहेत, ते म्हणजे अवनीला त्या ठिकाणावर आणायला. त्यावरती मात्र आता लगेचच सांगायला लागतंय, ते म्हणजे इकडे आता स्वतः अवनीचे बाबा की हे बघा, आता ताईपणा कुठच्याही गोष्टीचा करू नका, म्हणजे मुळातच तिला तिकडे येऊ दे, तिला तिथे थांबू दे एखाद दिवस आणि त्यानंतर मग आपण आणूया. कारण आता कदाचित ती तिकडे आले, कशा कारणासाठी आले आपल्याला काही माहीत नाही आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये जर का आता ती तिकडे आलेली आहे आणि आता ती म्हणजे नवरा तिला सोडायला आलाय, काय झालंय आपल्याला खरंच काही माहीत नाही आहे. आणि म्हणून आता ताईपणा करून कोणताही निर्णय तुम्ही घेऊ नका. काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये यावेळेला रिस्क घेऊ इच्छित नाही आहे. अवनीला इकडे आणायचं म्हणजे आणायचंच, फक्त ते दानगट कुटुंब तिच्या आजूबाजूला असलं नाही पाहिजे. यावरती विहान म्हणतो, ते दानगट कुटुंब असलं किंवा नसलं मला काही फरक पडत नाही आहे, मी अवनीला आणणार. यावरती मग आता अवनीचे बाबा सांगायला, ठीक आहे मग तू जाऊ नकोस, कारण आता तिकडे जाऊन जर का तुला आता गोंधळ घालायचा असेल तर मात्र तू तिकडे जाऊ नकोस, हे मी तुला स्पष्टपणे सांगेन. यावरती तो म्हणतो, तसं काहीही होणार नाही आहे, मी यावेळेला सगळं शांततेमध्ये करणार आहे. आणि त्यावरती आता इकडे महेश सांगायला लागतो, बाबा तुम्ही चिंता करू नका, मी आहे ना, मी कोणत्याही परिस्थितीमध्ये विहानला या सगळ्यामध्ये त्याचा राग कंट्रोल करायला भाग पाडणार म्हणजे पाडणार. असं म्हणत हे दोघं जण त्या आता घराकडे निघालेले आहेत, ज्या घरामध्ये पत्ता आता दिलेला आहे तो म्हणजे दत्ताने. हे सगळेजण निघालेत. तो राजा घरी आलाय. घरी आल्यावरती यशोदाला तो आता घडलेला सगळा प्रकार सांगतोय. तो यशोदाला सांगायला लागतो, यशोदा म्हणजे आता मी तिकडे गेलो होतो त्यावेळेला मात्र मी पाहिलं की या सगळ्यामध्ये आता तो माणूस बरोबर नाही आहे. यावरती मात्र लगेचच यशोदा म्हणायला लागतो, हे बघ मला माहिती आहे की तुझ्या डोक्यात काय चालू आहे ते. अवनी मॅडमनी इतक्या झटकन मात्र आता अवनीने इतक्या लवकरात लवकर ते आता मान्य केलं तिकडे राहण्याचं, म्हणजे तिने चौकशी केली नसेल असं तुला वाटतंय का. तू उगाचच काहीतरी बोलून आता स्वतःला राजा समाधान करून घेऊ नकोस. हे बघ त्यांनी आता बघितलंय म्हणजे ते योग्य असणार. यावरती राजा म्हणतो, यशोदा तुला काय वाटतं मी इतका स्वार्थी आहे का.
हां म्हणजे अवनी मॅडमनी जाऊ नये हे तर मला वाटते. कुणालाच माझी अवस्था काहीच कळत नाहीये, कारण माझं त्यांच्यावरती जीवापाड प्रेम आहे आणि हे प्रेम कुणाला दिसत नाहीये. तुला पण नाही दिसत आहे यशादा. असं म्हटल्यावरती यशा म्हणतो, अरे पण प्रेम हे दोन्हीकडून असायला लागतं. एकतर्फी प्रेमाला काही अर्थ नाहीये. तुला समजतंय का? तू या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी एकतर्फी प्रेम करतोयस. यावरती राजा म्हणायला लागतो, यशादा मी आत्ता एकतर्फी प्रेम करत असलो ना तरीसुद्धा मला खात्री आहे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे त्यांचं सुद्धा माझ्यावरती एक दिवस प्रेम बसेल म्हणजे बसेल. बरं तोपर्यंत यशाचा वाढदिवस आहे आणि त्याची आता तयारी घरामध्ये चालू. आणि आता कोमल आलेली आहे आणि कोमल आता सांगायला लागते की हे बघ काही झालं तरी यशाला आता 12 वाजता आपल्याला सरप्राईज द्यायचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र आता यशादाला बाहेर पडू द्यायचं नाही आहे आणि झोपू पण द्यायचं नाही आहे. यावरती तो सांगायला लागतो, हे बघ कोमल तू इकडे आलेस खरी, पण आता या सगळ्यामध्ये तुझ्या घरच्यांना जर का आता समजलं की तू इकडे आलेली आहेस मग मात्र तुझं काही खरं नाही आहे. यावरती कोमल आता सांगायला लागते, हे बघ घरच्यांना कळो नाही तर नाही कळो, मी या सगळ्यामध्ये मात्र आता जोपर्यंत यशाचा बड्डे सेलिब्रेट करत नाही आहे तोपर्यंत मात्र इथून कुठंच जाणार नाही आहे. असं म्हणत ती तयारी करते आणि ती सांगायला लागते, काय रे अवनीला ह्या तयारीमध्ये का नाही आपण बोलवलं? यावरती मात्र आता इकडे झिपऱ्या सांगायला लागतो, नाही म्हणजे दादा म्हटलंय की वहिनीची तब्येत बरी नाही आहे, तिला कुठेतरी उद्या बाहेर जायचं आहे आणि म्हणूनच आपण तिला झोपू देऊया आणि बड्डेच्या वेळेला तिला आता बोलवूया की. यावरती मात्र आता कोमल सांगायला लागते, ठीक आहे चल लवकरात लवकर सगळी तयारी करून घे आणि काही झालं तरीसुद्धा यशाला छानपैकी सरप्राईज आपल्याला द्यायचं आहे म्हणजे आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे आता लगेचच यशा बाहेर बोलतोय आणि त्यावेळेला राजा म्हणतोय, नाही काहीही झालं ना तरीसुद्धा त्या ठिकाणी मी आता जाऊ देणार नाही आहे अवनी मॅडमना, कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जर का त्या गेल्या आणि तिकडे गेल्यावरती उगाचच त्यांना या सगळ्यामध्ये त्रास झाला तर, म्हणजे का त्या माणसाने काही केलं तर. यावरती यशादा म्हणतोय, अरे पण काय त्रास होणार आहे, असा काय त्रास मात्र आता त्यांना देणार आहेत ते. यावरती तो म्हणतो, मला नाही माहिती, पण ती बाजूची बाई आहे ना ती आता बोलली होती की तो माणूस योग्य नाही आहे आणि तो माणूस या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे अवनी मॅडमचं काहीतरी चुकीचं घडू शकतं. असं म्हटल्यावरती मात्र आता यशाला सांगायला लागतो, ठीक आहे तू एक काम कर, तू आता उद्या अवनी तिकडे जाईल ना त्यावेळेला तू पण तिकडे जा आणि तू सुद्धा तिकडे गेलास ना की त्यानंतर मात्र आता तू इकडे अवनीच्या सोबत तिथेच थांब. अवनीच्या सोबत थांबल्यावरती तिकडे तो माणूस कसा आहे ते जाणून घे. एकदा जाणून घेतल्यावरती मग आता तुला काही प्रॉब्लेम नाही येणार. असं म्हटल्यावरती राजा आता सांगायला लागतो, ठीक आहे काही झालं तरी आज अवनी मॅडमच्या सोबत मी तिकडे जाणार म्हणजे जाणार. मग आता तो सुद्धा जायला निघालेला आहे. बरं इकडे आता दत्ता दुसऱ्या दिवशी कॉल करतोय. दुसऱ्या दिवशी दत्ता आता कॉल करून सांगायला लागतोय की हे बघा तुमची मुलगी इकडून निघालेली आहे आणि तुमची मुलगी इकडून आता निघून ती आता ताबडतोब तिथपर्यंत पोहोचेल. हे बघा ती तिच्यासोबत मात्र आता एकटीच निघाली, हां पण तिचा पाठलाग करत निघालेला आहे तो म्हणजे तिचा नवरा. आता ती नवऱ्याला येऊ नको सांगितलं असेल तरीसुद्धा तो निघालाय, त्यामुळे त्यांच्यामध्ये 100% भांडणं झालेत हे मात्र नक्की. आणि त्याचमुळे तुम्ही एक काम करा, तुम्ही आता तिकडे जा आणि तिला बरोबर रीतीने दाखवून द्या की या सगळ्यामध्ये मात्र आता तिचा नवरा तिचा पाठलाग करत इथपर्यंत आलेला आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता तिकडून विहान आणि आता महेश त्याचबरोबर अवनीचे बाबा हे सुद्धा निघालेले आहेत. अवनीचे बाबा सांगायला लागतात, मी कारमध्ये बसून राहतो, तुम्ही दोघं जण तिकडे जा आणि त्यानंतर तिला कोणत्याही परिस्थितीमध्ये घेऊन या म्हणजे याच. असं म्हटल्यावरती मात्र आता हे दोघं जण निघालेत. पण त्याच वेळेला असा काहीतरी प्रसंग की अवनी आता गेलेली आहे तिकडे म्हणजे त्या घरामध्ये, पण घराच्या बाहेरच या तिघांना पाहिल्यावरती अवनी मात्र तिकडून उलटपावली परत फिरलेली आहे आणि धावत पळत निघालेली आहे. पण त्याच वेळेला तिचा पाठलाग करत असलेला राजा सुद्धा तिला रस्त्यातच भेटलेला आहे. ज्या वेळेला रस्त्यामध्ये राजा तिला भेटलाय आणि त्याच वेळेला धावत येऊन अवनीने त्याला पुन्हा एकदा मिठी मारलेली आहे. आणि या सगळ्यामध्ये मात्र आता अवनीला राजा आपल्यावरती किती आणि कसं प्रेम करतो, कारण आपल्या या सगळ्या प्रसंगामध्ये आपल्या पाठीशी जर कुणी खंबीरपणे उभं होतं तर तो राजा.
कारण या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी राजा आपल्याला काही होऊ देणार नाहीये आणि बाकी सगळे आपला फायदा घ्यायला टपलेले आहेत हे तिला समजलेलं आहे आणि परत पावली फिरत सगळ्यांच्या समोर तिने मुद्दामच राजाला मिठी मारलेली आहे। राजाला मिठी मारल्यावरती मात्र आता इकडे तोपर्यंत आलेला आहे तो म्हणजे महेश आणि ते सगळेजण हे दृश्य समोरचं पाहत आहेत। समोरचं दृश्य पाहिल्यावरती मात्र आता तो विहान चिडलेला आहे। तो धावत धावत पुन्हा एकदा अवनीकडे जाणार पण त्याच वेळेला यशादाने त्याला आता चांगलंच थांबवलंय। परत अवनीची रवानगी दानगटांच्या घरात झाली।